नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केटमध्ये परत पुन्हा एक सीजफायरला होप्स ज्या काल मार्केटला आल्या, सीजफायर 5 दिवसाचं अनाऊन्स केलं, त्यामुळे कालही मार्केटनं रॅली केलं आणि आजसुद्धा मार्केटला सीजफायर कंटिन्यू राहील आणि हळूहळू युद्धाची शक्यता थोडी मावळेल आणि फर्दर युद्ध जे आहे ते थोडंसं शांत होण्याच्या मार्गावर होईल या आशेमुळं मार्केटमध्ये आजही संपूर्ण दिवसभर तेजीचा माहोल राहिला। ओपनिंग निफ्टीनं 100 पॉईंट पॉझिटिव्ह केल्यानंतर कंटिन्यू पॉझिटिव्ह मोमेंटम ठेवला आणि ओपनिंगलाच निफ्टी जो आहे तो मॉर्निंग सेशनमध्ये जवळपास 400 ते 450 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये गेलेला। ऑलमोस्ट निफ्टी 23,500च्या आसपास जाऊन पोहोचला। त्यानंतर क्लोजिंगला मात्र थोडंसं हायर लेवलला प्रॉफिट बुकिंग आलं, कारण उद्या सुट्टी आहे रामनवमीची, शॉर्ट वीकेंड आहे, नेक्स्ट वीकमध्ये सुद्धा 2 सुट्ट्या आहेत, त्यामुळे थोडंसं मार्केट जे आहे ते कारण आपल्या विकेंडमध्येच हे 5 दिवसाचा जो सीजफायर अनाऊन्स झाला आहे तो आपल्या रविवारी संपतो आहे, त्यामुळे सोमवारी मार्केटचं बघणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये उद्या सुट्टी आल्यामुळे थोडंसं मार्केटला आज हायर लेवलला प्रॉफिट बुकिंग आलं आहे, त्यामुळे थोडंसं मार्केट पॉझिटिव्ह मोमेंटम पकडण्याच्या मार्गावर आहे। थोडंसं मार्केटचं सेंटिमेंट युद्धातून सुधारत आहे, सीजफायर होईल, सीजफायरचं अजून एक्सटेन्शन होईल ही होप आहे मार्केटला, ही अपेक्षा आहे, तेव्हा आज मार्केटला तेजी राहिली। बाकी दुसरं फारसं काही कोणतं कारण नाही आहे, पण हायर लेवलला ट्रेडर्सनी प्रॉफिट बुकिंग करणंसुद्धा पसंत केलं आहे। निफ्टी ऑलमोस्ट 23,500वरून 200 पॉईंट खाली येऊन 23,300च्या आसपास बंद दिले, पण तरीही निफ्टी आज जवळपास 400 पॉईंट पॉझिटिव्ह, सेन्सेक्स जवळपास 1200 पॉईंट आणि बँक निफ्टी 1100 पॉईंट पॉझिटिव्ह होऊन बंद झाला। त्यामुळे ओव्हरऑल आज मार्केटमध्ये चांगला पॉझिटिव्ह मोमेंटम आणि तेजी बघायला मिळाल्या। उद्या सुट्टी आहे, शुक्रवारच्या सेशनमध्ये जर मार्केटमध्ये बघायचं असेल, ट्रेड करायचं असेल टेक्निकली तर 23,300च्या वर राहिला तर 23,400 ते 500पर्यंत परत पुन्हा निफ्टी क्लाइम करू शकतो, जो आजचे हाय आहेत। 23,500च्या वर गेला तर फर्दर रॅली येऊ शकते 23,700पर्यंत। अदरवाईज 23,300च्या खाली 23,200 पहिला सपोर्ट आहे, त्याच्या खाली 23,000 हा सेकंड सपोर्ट आहे। या ब्रॉडर रेंजमध्ये मार्केट राहू शकतं, कारण विक्स जो आहे तो अजूनही म्हणलं की खूप हाय आहे 25च्या आसपास, त्यामुळे व्होलॅटिलिटी राहू शकते। जर युद्धाच्या सीजफायरला घेऊन जर काही निगेटिव्ह गोष्ट आली तर मार्केटला थोडंसं निगेटिव्ह ओपनिंग बघायला मिळेल। अदरवाईज जर युद्धाचं सीजफायर एक्सटेन्शन होते असं कळालं किंवा चर्चेमध्ये सफलता येते असं कळालं तर शुक्रवार मार्केट पॉझिटिव्ह पण ओपन राहतील। मार्केटचं ओपनिंग शुक्रवार जे असणार आहे ते न्यूज बेस असणार आहे। बँक निफ्टीमध्ये बघायचं झालं तरी 53,500 लोअर लेवलला स्ट्रॉंग सपोर्ट आहे, 53,500च्या खाली आलं तर फर्दर विकनेस येईल। हायर लेवलला 54,000 आणि 54,200 हे रेजिस्टन्स पॉईंट आहेत। 54,000 पहिला रेजिस्टन्स आहे, 54,200 सेकंड रेजिस्टन्स आहे। आजही निफ्टी ऑलमोस्ट 54,200वरून खाली आलेला आहे, त्यामुळे बँक निफ्टीमध्ये क्लिअर कट 53,500 लोअर लेवलला सपोर्ट आहे, 53,500च्या खाली थोडीशी डिक्लाइनिंग वाढू शकते। हायर लेवलला 54,000 पहिला रेजिस्टन्स, सेकंड रेजिस्टन्स 54,200 या रेंजनुसार तुम्ही बँक निफ्टीमध्ये काम करू शकता। आज NSEमध्ये 2313 शेअर्स वाढले, त्या बाजूला 697 शेअर्समध्ये पडझड आहे। बँक निफ्टीमध्ये 46 शेअर्स वाढले, त्या बाजूला 4 शेअरमध्ये पडझड आहे। वाढणाऱ्या शेअर्सची संख्या आजही NSEमध्ये आणि निफ्टीमध्ये जास्त आहे। तेव्हा सेक्टर इंडिसाइजेसमध्ये सुद्धा आज बँक्स, IT, फार्मा, रिअल्टी, FMCG, ऑटो सगळ्या A to Z सेक्टर्सला, मिड कॅप असेल, स्मॉल कॅप असेल, ऑइल अँड गॅस सगळ्या सेक्टर्सला तेजी बघायला मिळाली। कोणत्याही सेक्टरमध्ये पडझड नाही आहे, की व्हॅल्यू बाईंग लोअर लेवलला मार्केटमध्ये येते। ग्लोबल मार्केटचा आढावा घेतला तर युरोपियन मार्केट्स 1.5% पॉझिटिव्ह आहेत, जवळपास 100-150 पॉईंट म्हणजे 1 ते 1.5% पॉझिटिव्ह आहेत। डाऊ फ्युचर्स जो आहे तो सुद्धा जवळपास 150 पॉईंट पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे ओव्हरऑल ग्लोबल मार्केट्स पॉझिटिव्ह आहेत। काल US मार्केट थोडंसं मायनसमध्ये ओपन झालेलं, पण चांगलं रिकवर केलं, पण एक फ्लॅट टू मायनस क्लोजिंग मिळालं। पण आज जर मार्केटमध्ये जर US आणि इराणमध्ये निगोसिएशन सुरू झाले तर मला वाटतं मार्केटनं जर US मार्केटनं रॅली केली आज आणि उद्याच्या सेशनला तर आपल्याला परवाच्या सेशनला त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट बघू शकतो। किंवा आजचे US मार्केटपेक्षा आपल्याला उद्याची US मार्केट्स आणि उद्याच्या गुरुवारच्या हालात आपल्याला गरजेचे आहेत, जेणेकरून आपल्याला शुक्रवारी मार्केट ओपन होणार आहे। उद्या रामनवमीची सुट्टी आहे, तर बघा मार्केट शुक्रवारी कशा पद्धतीने बिहेव होते। माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद। माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।